त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत कुमारी मायरा मोनिश जाधव. आणि त्याचप्रमाणे फोर्स या कंपनीतर्फे कर्णधारासाठी कॅप आणि त्याचप्रमाणे पंचांसाठी टी शर्ट आणि त्यांचे मॅनेजर फोर्स कंपनीचे मॅनेजर प्रसाद उर्फ बाबू यांच्यातर्फे हे सर्व इक्विपमेंट आपण पाहतोय प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या सर्व देणगीदारांचे आणि आमच्या पाठीराख्यांचे मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत. साजेरी 11 अलिबाग विपक्ष VCN कुरुळ या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल हा कुरुळ या संघाच्या बाजूने लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि साजेरी 11 अलिबाग या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. साजेरी 11 अलिबाग संघातर्फे आपण पाहतोय 2 सलामीचे फलंदाज पंकज जाधव आणि रोहित पाटील मैदानावरती अवतरित झालेले आहेत. आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो अर्थातच VCN कुरुळ या संघाचा मुख्य गोलंदाज प्रशांत मोहरे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे अंपायर जी का इशारा आता हुआ स्वर्गवासी मधुशेठ ठाकुर स्मृति चषक 2022 का ये दूसरा दिन एक बहुत ही खूबसूरत और बहुत ही शानदार ये प्रतियोगिता. पहला ओवर प्रशांत मोहरे द्वारा, स्ट्राइक एंड पर पंकज जाधव. दोनों भी खिलाड़ी बहुत ही नामचीन खिलाड़ी है. जी हां, बहुत ही बढ़िया गेंद के साथ यहां पे शुरुआत दी है प्रशांत मोहरे ने. बल्लेबाज पंकज जाधव ने अपने रिस्ट को रोल किया और फ्लिक करते हुए उस गेंद को मोड़ दिया था मिड विकेट की दिशा में. डीप मिड विकेट के फील्डर वहां पे जब तक आते तब तक एक रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए पंकज जाधव ने अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला और अपने साथी बल्लेबाज रोहित पाटिल को खेलने का मौका दिया. रोहित पाटिल के लिए देखिए थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली. डीप कवर के फील्डर को 30 गज के दायरे के अंदर आमंत्रित किया है और उसी के साथ एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ. पावर प्ले का खेल, मैंडेटरी पावर प्ले यहां पे जारी है. एक लंबा रनअप, प्रशांत मोहरे फिर से एक बार दौड़ पड़े. जी हां, इस मरतबा ऑफ कटर गेंद थी, हाफ ट्रैकर थी, मगर उसे अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से सीधा खेला था. मिड ऑन खाली था और लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते फिर से एक बार एक रन आसानी के साथ यहां पे मिलता हुआ. इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 2 रन स्कोर कार्ड पर. पहला ओवर प्रगति पर दोनों भी बैटर देखिए बहुत ही शानदार बल्लेबाजी करने के लिए मशहूर है, मगर गेंदबाज भी नबीदुली गेंदबाजी करने के लिए और उसी के साथ गेंदों को घुमाने में और अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर है. वर्सेटाइल गेंदबाजी अक्सर इस गेंदबाज के जरिए से हमें देखने को मिलती है और इसी वजह से 3-4 सालों से हम देख सकते हैं कि एज आइकॉन IPL फॉर्मेट जब भी होता है तो ये खिलाड़ी अक्सर बड़े मैदान पर और बड़ी प्रतियोगिता में शिरकत करता हुआ नजर आता है. मुरुर जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से जो एक टूर्नामेंट रखा था वहां पे भी बहुत ही बढ़िया उन्होंने गेंदबाजी और उसी के साथ अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया था. वही प्रशांत मोहरे फिर से एक बार दौड़ पड़े. जी हां, ये देखिए हवा में खेलने पर मजबूर कर दिया मगर लॉन्ग ऑफ खाली और 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. कोई विकेट खोए. पहला ओवर प्रगति पर प्रशांत का.
जी हां, इस मरतबा क्रॉस द लाइन आकर उस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, हाफ ट्रैकर गेंद थी, ऑफ कटर गेंद थी और बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया था, जो से प्रहार किया था और 30 गज का दायरा यहां पे मौजूद, इस वजह से वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं था। उसका फायदा मिलता हुआ रोहित को मैदान के समांतर ये स्ट्रोक खेला था, फ्लैट एंड फ्यूरियस स्ट्रोक बाय रोहित पाटिल। आहा, ये देखिए कलात्मकता, और इसी के साथ तो ओवर की भी समाप्ति। प्रशांत मोहरे इस ओवर में थोड़े से महंगे साबित हुए, क्योंकि प्रशांत अक्सर किफायती और कंजूस गेंदबाजी करने के लिए, उसी के साथ विकेट टेकिंग गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। इस ओवर में प्रशांत ने 13 रन खर्च किए हैं। या दरम्यान या स्पर्धेसाठी श्री गणेश थेरोंडा संघाचे एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांची ओळख असणारे राजेशजी धरणे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मी विनंती करतोय सन्माननीय राजेशजी धरणे यांना की आपण या ठिकाणी आपला सन्मान होतोय, स्वागत करतोय आम्ही मंडळाच्या वतीने, ज्यांनी आपलं क्रिकेटला श्री गणेश थेरोंडा संघ जनार्दन हले यांच्या नेतृत्वाखाली खेळायचा, त्यावेळेला अतिशय सुंदर असे गोलंदाजी करायचे असे सन्माननीय राजेशजी धरणे या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न होत आहेत। मी सन्माननीय शरदजी गोंदलीजी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राजेशजी धरणे यांचा स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे। सन्माननीय शरदजी गोंदली साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेशजी धरणे यांचा स्वागत सन्मान होतोय। श्री गणेश थेरोंडा संघाचे एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख असणारे सन्माननीय अशोकजी नाईक, शरदजी गोंदली साहेब यांच्या शुभास्ती या ठिकाणी सन्मान होतोय। ओवर टू यासीन सर। धन्यवाद प्रीतेश। चलिए मैदान पर जहां पे केदार बिरजे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हां, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश कर रहे थे, स्क्वायर कट खेलने का इरादा था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे केदार बिरजे, गेंद को घुमाना ये भी गेंदबाज जानते हैं। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर उसके ऊपर मगर बैकफुट पर तैयार थे और बैकफुट पर जाकर क्या कमाल का पुल स्ट्रोक खेला और उस गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में। 6 रन बटोरे। फिर से एक बार केदार। जी हां, इस मरतबा इनसाइड आउट खेलने का प्रयास और एक आसान सा कैच गली की दिशा में और पंकज जाधव मैदान से बाहर। पंकज जाधव बड़ी मछली जाल में फांसते हुए केदार बिरजे, एक सफल गेंदबाज। हालांकि दूसरी ही गेंद पर छक्के से स्वागत किया था केदार का, मगर दूसरी ही गेंद पर केदार बिरजे ने भी एक बड़ा कांटा दूर किया है। बहुत ही बढ़िया गेंद थी। थोड़ा सा चेंज ऑफ पेस करते हुए इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे पंकज जाधव और एक आसान सा कैच देकर मैदान से बाहर आ चुके हैं। उनकी जगह नए बल्लेबाज हम देख सकते हैं प्रसाद चेवले स्ट्राइक एंड पर अंपायर से गाड़ लिया, मुआयना किया फील्डिंग का। जी हां, इसमें तबाह वाइड यॉर्कर करने की कोशिश काफी हद तक सफल रहे
पहली गेंद के ऊपर प्रभावित किया है केदार बिरजे ने प्रसाद चेवले को। प्रसाद चेवले एक अच्छे बल्लेबाज भी है और एक अच्छे फील्डर भी, जबरदस्त फील्डिंग करते हैं। आज वन डाउन बल्लेबाजी करने का मौका। जी हां, हवा में जरूर गेंद, और जिस इलाके में खेला है उस इलाके में हम देख सकते हैं छक्का लगाना बहुत ही मुश्किल, क्योंकि धन्यवाद डीजे मास्टर। 19 रन स्कोर कार्ड पर, और बैक टू बैक यहां पे 2 बल्लेबाजों को चलता किया है केदार बिरजे ने। एक छक्का लगाने के बाद लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी की है। क्या शानदार वापसी की है, कमाल की वापसी, बहुत ही जबरदस्त कमबैक केदार बिरजे द्वारा यहां पे देखने को मिल रहा है। 5 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं। इस बीच नए बल्लेबाज अक्षय, उन्नीस रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 13 रन और इस ओवर में 6 रन 5 गेंदों में, और 2 बल्लेबाजों को चलता किया है। एक सफल ओवर, सफल गेंदबाज केदार बिरजे, जैसे मैंने कहा कि उभरते हुए खिलाड़ी है, हालांकि उनके पास भी कम से कम 4 या 5 सालों का एक्सपीरियंस हो चुका है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, उसी के साथ एक अच्छी बल्लेबाजी करने के लिए भी जाने जाते हैं। VCN कुल के जरिए से अक्सर अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा बड़ा योगदान देते हैं, और आज भी देखिए वहीं फिर से एक बार नजर आता हुआ नए बल्लेबाज अक्षय। जी हां, फुल टॉस गेंद थी, मगर कवर की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर बिल्कुल तैयार नहीं थे। हवा में लहराती हुई गेंद, थोड़ी सी स्विंग होती हुई, बल्लेबाज मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा जरूर लिया था, मगर गेंद विकेट कीपर के हाथों में। देखते देखते यहां पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 मात्र। पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में केदार बिरजे ने मात्र 6 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। अब यहां पे पावर प्ले का खेल भी खत्म हो चुका है। मैंडेटरी पावर प्ले, उसी के साथ बैटिंग पावर प्ले भी खत्म होने के बाद तीसरे ओवर में नए गेंदबाज आदित्य घाड़गे को यहां पे आमंत्रित किया है गेंदबाजी के मोर्चे पर। बाएं हाथ के बहुत ही खूबसूरत ये गेंदबाज गेंद को कट करना जानते हैं, गेंदों में परिवर्तन करना जानते हैं, बदलाव करना जानते हैं। कभी लेग कट करते हैं, कभी स्लोवर वन लेग स्पिन भी करते हैं, और कभी कभी ऑफ कटर भी हमें देखने को मिलता है। राइट हैंडेड बल्लेबाज रोहित पाटिल के लिए देखिए डीप बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक डीप पॉइंट, डीप कवर, और उसी के साथ एक मिड ऑफ और शॉर्ट थर्ड मैन। 5 फील्डर ऑफ साइड की दिशा में और एक ऑन साइड की दिशा में हम देख सकते हैं 4 फील्डर तैनात है। एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग, राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट। जी हां, गेंद बहुत ही दूर थी बल्लेबाज से, बल्लेबाज के रिच में नहीं थी, और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या में इजाफा 20 रन स्कोर कार्ड पर। पहले सत्र का खेल यहां पे जारी है। जी हां, ये देखिए क्या कमाल का स्ट्रोक था, ताकत से लबालब भरा हुआ, वेल टाइम किया हुआ, उसी के साथ ये गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। रोहित पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का, 1 चौका और 2 छक्के की सहायता से अपनी पारी को सजाते हुए और अपनी टीम को संभाला देते हुए
रोहित यहां पे नजर आ रहे हैं। हमेशा की तरह अपनी टीम के लिए इस खिलाड़ी ने बहुत ही अच्छा योगदान दिया है। हाँ, ये देखिए, ये खासियत है इस गेंदबाज की। बल्लेबाज तो चक गए, मगर विकेट कीपर संकेत भी पूरी तरीके से चकमा खा गए। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर मिलेगा, मगर बल्लेबाज थोड़े से विवश और थोड़े से चिंतित नजर आए। इस तरह से अगर गेंद करेंगे तो किस तरह से खेलना होगा, इस बारे में जरूर यहां पे सोच रहे हैं। उनके बॉडी लैंग्वेज से यहां पे नजर आता हुआ। बहुत ही बढ़िया गेंद थी, लेग कटर गेंद, सामने से घूमती हुई गेंद बाहर की तरफ निकल गई थी। हालांकि बल्लेबाज खेलने की कोशिश में पूरी तरीके से उस गेंद को मिस कर गए थे, उस लाइन को मिस कर गए थे। अक्षय के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है और उम्मीद भी है, क्योंकि अक्षय एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से इस टीम में खेल रहे हैं। नहीं, मगर इस तरह से वो लगातार आपको चकमा देने में कामयाब रहेंगे। जिनकी खासियत है इस गेंद के ऊपर, उनकी महारत है, सामने से गेंद को घुमा देते हैं। आंखों में धूल झोंकना बल्लेबाजों के इसी को कहते हैं। आदित्य फिर से एक बार, जी हां, आखिरकार हवा में खेलने की गलती और डी पॉइंट में तैनात है फील्डर, और इसी के साथ अक्षय मैदान से बाहर। और एक बल्लेबाज हुए नॉन स्ट्राइक के एंड पर रोहित पाटिल, मगर आदित्य की भी तारीफ होगी, क्योंकि आदित्य ने भी एक बड़ा विकेट झटका है। पहली गेंद पर छक्का लगा था और उसी के साथ वाइड गेंद भी कर गए थे, मगर उसके बाद फिर से एक बार अच्छी वापसी यहां पे नजर आई। लगातार बार बार यहां पे बल्लेबाजों को चकमा देते हुए नजर आए। इस बीच वैभव को भी वहीं से घुमाया। गेंद ऑफ के बाहर टप्पा खाने के बाद वहां से बाहर की तरफ निकल रही है और बल्लेबाज की रिच में है, मगर बल्लेबाज थोड़ा सा अनोखा और हटके खेल दिखाने की कोशिश में पूरी तरीके से गलती कर रहे हैं। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि गलती करने पर मजबूर यहां पे किया है। करे तो क्या करे, इस मर्तबा उल्टे हाथ से भी खेलने का प्रयास किया, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, कोई ताल्लुक नहीं। फिर से एक बार बिंदी गेंद, और देखते देखते तीसरे ओवर की भी यहां पे समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 6 रन रनों को सुखा दिया था केदार बिरजे ने, और आदित्य घाड़गे ने भी कमाल की गेंदबाजी करते हुए मात्र 8 रन खर्च किए हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद 27 रन। दरम्यान या स्पर्धेसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य शरदजी गोंदली साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सन्मान्य सुरेंद्रजी म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये, ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य सन्मान्य अशोकजी नाईक साहेब यांच्याकडून 2,000 रुपये, तसेच कोणतीही स्पर्धा असली तरी या पंचक्रोशीमध्ये जे देणगी देणारे असणारे सन्मान्य भोलानाथजी भैया यांच्याकडून 201 रुपये, तसेच पाठारी क्षत्रिय समाज अध्यक्ष सन्मान्य सुरेशजी घरत कोटकर साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे। या सर्व देणगीदार आणि या स्पर्धेसाठी प्रोत्साहित करणारे सन्मान्य व्यक्तींना मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्रिवार आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। ओव्हर टू यासिन सर। आणि याच दरम्यान अचानक मित्रमंडळ पुरस्कृत हाशिवरे
आणि श्रावणी स्पोर्ट्स चौल दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण तत्पर राहा, तयार राहा, टॉस बॉक्स मध्ये या. जी हाँ, इस मरतबा गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया है रोहित पाटिल ने पार्किंग लॉट में. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. आणि याच दरम्यान दरम्यान या ठिकाणी रेवदंडा संघाकडून नेहमीच सातत्याने गोलंदाजी करणारे असे एक क्रिकेटपटू या ठिकाणी सन्माननीय समीरजी सोलकर यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. वेलकम समीर. आहा, इस मरतबा देखिए जैसे ही छक्का लगा, ये इस गेंदबाज की खासियत है. बिल्कुल डरना नहीं है, किसी भी तरह का मनोवैज्ञानिक दबाव लेना नहीं है और अपनी ही चाल के साथ यहाँ पे चलना है. ये हमेशा याद रखते हैं और बहुत ही अच्छी तरीके से कमबैक करना जानते भी है. फिर से एक बार देखिए उसी बल्लेबाज को चकमा दिया. इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट आगे आकर फुटवर्क का इस्तेमाल करते हुए उस गेंद को सीधे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं. गेंद पैड से टकराई. पहली गेंद हालांकि स्लॉट में थी. एक गलती तो हर एक इंसान को माफ होती है, मगर देखिए उसी को माफी मिलती है जो फिर से एक बार पुनरागमन कमबैक करना जानता है. पहली गेंद पर छक्का लगने के बाद लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी की है. ये है खासियत प्रशांत मोहरे की. बीसीएन कुरुल का ये मोहरा हमेशा की तरह काम आता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, पटकी हुई गेंद थी, हाथ ट्रैकर गेंद, शॉट फाइनल की दिशा में कमाल का कैच. शानदार, झन्नाटेदार, जबरदस्त ऑस्टानिशिंग कैच था ये. और एक बल्लेबाज मैदान से बाहर.
पलटने की कोशिश रोहित की, और ये देखिए इतना कॉन्फिडेंस क्यों है, उसका एक उत्तम उदाहरण उन्होंने पेश किया। जैसे ही गेंद उनके स्लॉट में उसे पहुंचा दिया, फिर से एक बार पार्किंग लॉट में 6 रन। समीर सोलकर रेवदंडा या गावातील एक उत्कृष्ट असा हा खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। समीर सोलकर ज्यांनी नक्कीच क्रिकेटचा आपला एक काळ गाजवलाय, परंतु आता काहीसा अनफिट असल्या कारणानं थोडासा क्रिकेट पासून दूर। नक्कीच यासिन सर, समीर याने क्रिकेटचा कालखंड एक गाजवला होता, परंतु या ठिकाणी आपण व्यासपीठावर वारंवार विनंती करतोय आणि समीर या ठिकाणी येत नाही। पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय, आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ओव्हर टू यासिन सर। थोडंसं वेट पण पुट ऑन केलेलं दिसतंय आपल्याला, कारण क्रिकेट पासून दूर झाल्यानंतर किती लॉस होतो हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। मंडळाच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय समीरजी सोलकर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न होत आहेत। मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे। फिर से एक बार उड़ाया रोहित पाटिल के बल्ले से आता हुआ और एक लंबा करारा छक्का, शानदार स्ट्रोक, छक्कों की यहां पे झड़ी लगा दी है। प्रणय दसाड़े के इस ओवर में रन बारिश की तरह बरसते हुए, हालांकि ऐसा लग रहा था कि सीमित रन संख्या यहां पे नजर आएगी, मगर प्रणय दसाड़े इस ओवर में काफी खर्चीले। दीजिए मास्टर एक मिनट। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 2 गेंदें अभी भी आना बाकी है इस ओवर की, यानी रनों की संख्या अब एक सम्मान पूर्वक नजर आती हुई। ऐसा लग रहा था कि ये टीम लड़खड़ा रही है और सीमित रनों की संख्या के ऊपर सिमट जाएंगी, मगर रोहित पाटिल ने कमाल कर दिया। मगर इस मर्तबा बैकफुट पर जाकर जो पंच किया था उसमें थोड़ा सा ताकत की कमी नजर आई और इसी वजह से लॉन्ग ऑन की दिशा में केदार बिरजे के हाथों में कैच थमा दे बैठे और रोहित पाटिल मैदान से बाहर। रन 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब इस अंतिम ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी है। इस बीच हम देख सकते हैं और एक बल्लेबाज मैदान में जाते हुए मैगी नाम से जाने जाते हैं। रोहित पाटिल ने अपने टीम के लिए 37 रनों का योगदान दिया है। बहुत ही बढ़िया पारी, एकमात्र ऐसे बल्लेबाज जो टिक कर खेले, धुआंधार बल्लेबाजी उन्होंने की। 5 छक्के और 1 चौके के सहायता से 15 गेंदों का सामना किया और 37 रनों की एक लाजवाब पारी खेलकर अपने टीम के लिए एक तोहफा दिया है। 48 रन स्कोर कार्ड पर सुजय उर्फ मैगी स्ट्राइक एंड पर। जी हां, अंतिम गेंद के ऊपर बैकफुट पर जाकर मैगी ने प्रहार किया और एक शानदार छक्का लगाकर क्या फिनिशिंग टच दिया है और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 54 रन। अब जीतने के लिए 55 रनों की जरूरत। आणि याच दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतोय, अचानक मित्रमंडळे पुरस्कृत हाशिवरे आणि सन्माननीय सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल दोन्ही संघनायक मी आपल्याला बऱ्याच वेळा पुकार दिलाय। आता मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं गेलं तर संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल। सन्माननीय सुरेंद्रजी म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि अचानक मित्रमंडळ पुरस्कृत हाशिवरे दोन्ही संघांचे संघनायक क्विक अँड फास्ट। चला लवकरात लवकर या, टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण टॉस करायचा आहे। आणि याच दरम्यान मी सन्माननीय शरद दादा गोंधळी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे।
सन्माननीय शरद भाऊ गोंधळी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य देणगी सुद्धा आलेली आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण इथे टॉस सुद्धा केला जातोय। क्रिकेटची आवड आपल्या सर्वांनाच आहे आणि आपल्या परिसरातील आपल्या पंचक्रोशीतील जे खेळाडू किंवा जे संघ या स्पर्धांचं आयोजन करतात त्या सर्व संघांना आपापल्या परीने प्रत्येक जण इथे काही ना काही मदतीचा हात देत असतो आणि नेहमीच शरद भाऊ गोंधळी यांना आपण अशा प्रकारचा सहकार्य करत असताना अशा प्रकारचा हात देत असताना एक मदतीचा हात देत असताना आपण नेहमीच पाहिले आणि तेच शरद भाऊ गोंधळी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस केला जातोय। एक मोठा सामना असेल कारण दोन्हीही संघ अगदी मातब्बर आहेत, दोन्हीही संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत आणि यावर्षी दोन्हीही संघ अर्थात फॉर्मात सुद्धा आहेत। हा सामना जणू काही अंतिम सामना फायनलचा सामना होतोय की काय अशा प्रकारचा भास व्हावा असा सामना होईल आणि नाणेफेकीचा कौल इथे झालाय आणि नाणेफेकीचा कौल हा अचानक मित्रमंडळ पुरस्कृत हशिवरे संघाच्या बाजूने लागलाय। मनपूर्वक अभिनंदन असेल। तर वळूया पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या सामन्याकडे आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राज्य भाषेमध्ये आपल्या मायबोली मराठीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी विनंती करणार आहे आमचे साथी समालोचक पिंट्या यांना। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। 5 षटकांचा खेळ समाप्त झाला। प्रथम फलंदाजी करत असताना अलिबाग संघानं अतिशय सुरेख अशी कामगिरी केलेली या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय। पार्थ या ठिकाणी आपलं अतिक्रमण करतोय अर्थात पहिलं षटक घेऊन येतोय। अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा एक महत्त्वाचा सामना। दरम्यान स्ट्राईकला जातोय प्रसाद। या दरम्यान पार्थ आता पहिला चेंडू जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णपणे अपयशी ठरला जातोय। फलंदाज चेंडू निर्धाव जातोय। आणि जर पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यात पार्थ याने जी गोलंदाजी केली होती अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती, निश्चितपणे त्याच पहिल्या सामन्याचा फायदा उठवताना दिसतोय। आणि जी धावसंख्या झालेली आहे अलिबाग संघाची एक सकारात्मक धावसंख्या जी आपण म्हणतो ज्या क्रिकेटमध्ये जे 10ची सरासरी एक सकारात्मक सरासरी म्हणून पाहतो। या दरम्यान पार्थ आता हा पुढीलच्या आता मात्र अतिशय जोरदार एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून भिरकावून देतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। अतिशय सुंदर फटका होता, निश्चित प्रसाद याच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता। मला सुद्धा माहिती आहे की जर इतकी धावसंख्या जमवायची असेल तर सुरुवातीपासून प्रतिस्पर्धा गोलंदाजांवर म्हणजेच अलिबागच्या गोलंदाजांवर अतिक्रमण हे गाजवावंच लागेल। या दरम्यान अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय खेळपट्टीवर पार्थ आपल्या षटकातीला पुढील चेंडू घेऊन येतोय। आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय, यावेळेला मात्र काहीसा जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय। चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 6 धावा धावफलकावर अद्याप एका षटकाराने लागलेल्या कुरुल संघाच्या। अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यात माहीर असणारा पार्थ आपल्या षटकातीला पुढील चेंडू घेऊन येतोय। पार्थ आपल्या षटकातीला पुढील चेंडू। आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदर इथे खेळून काढतो, गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजीक त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय। धावसंख्येत 2 धावांची भर पडते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 धावा धावफलकावर लागतोय। या विभागातील सर्वसामान्य जनतेचे प्रेरणास्थान सन्माननीय माणिकशाही बलीसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होते। मी मंडळाच्या वतीने आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे। या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदर इथे खेळून काढतो, स्ट्रेट ड्राईव्हच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, धावचित करण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न अयशस्वी होतोय परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते। या एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। पहिल्या षटकातील काही चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 धावा धावफलकावर लागत आहेत।
सन्माननीय माणिकशेठ बली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे, जिथे पार्थ आपलं आक्रमण जारी ठेवतोय. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय. या दरम्यान पार्थ आता मात्र अतिशय सुंदररित्या भिरकावून जेतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तसं पाहायला गेलं तर अलिबाग संघाची जी सुरुवात झाली होती, आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत की पहिल्या षटकात अलिबाग संघानं सुद्धा 13 धावा जमवल्या होत्या आणि कुरुल संघानं सुद्धा 13 धावा जमवलेल्या आहेत. म्हणजे जशाच तसं उत्तर आपण म्हणतो त्या पद्धतीने आत्तापर्यंत खेळ आपल्याला म्हणता येईल. परंतु दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकात नक्कीच या ठिकाणी रुपेश षटक टाकील, रोहित टाकील षटक, यात कुठलीही शंका नाही. कारण अलिबाग संघाकडून रोहित अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो. परंतु निश्चित कुरुल हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय. पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. कारण आता मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय की बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. निश्चित कुरुल संघाचे फलंदाज फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार. परंतु रोहित पाटील याच्या षटकात हा पॉवर प्ले घेणं, बॅटिंग पॉवर प्ले घेणं हे कुरुल संघासाठी किती उचित ठरेल हे पाहू आपण पुढील 6 चेंडूंमध्ये. निश्चित रोहित अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो आणि पॉवर प्लेचं षटक टाकणं एक आव्हान निर्माण असतं. परंतु रोहित अतिशय मातब्बर, एक उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख असणारा अलिबाग तालुक्यातील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुरुल संघाच्या फलंदाजांना कशा पद्धतीने जखडून ठेवतोय हे पाहणं या 6 चेंडूंमध्ये आपण पाहतोय. दरम्यान आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहित सज्ज होतोय. पंचांचा इशारा येतोय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. या दरम्यान रोहित याचा पहिला चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय स्क्वेअर. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोचते ती म्हणजे 14 धावा धावफलकावर लागत आहेत. गोलंदाज काहीसा नाराज होतोय, परंतु पंच त्या ठिकाणी आपली तीक्ष्ण नजरेने पहारा देत आहेत. पंचांच्या निदर्शनास आलं की चेंडू हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय. परिणामात स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय. या दरम्यान रोहित याचा हा पुढील चेंडू. या दरम्यान जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. अलगदरित्या झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. या दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु अपयशी ठरतोय. गोलंदाज हवी ठरताना दिसतोय. जसं सर आपण सांगताय त्या पद्धतीने मी अगोदरच सांगितलं होतं की रोहित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्यासमोर एक आव्हान निर्माण झालंय. ते आव्हान सहजगत्या अगदी लीलया पार पाडताना दिसतोय गोलंदाज रोहित. अतिशय सुंदर अशी कामगिरी करतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. या सामन्यात सुद्धा वाखाणण्याजोगी अशी कामगिरी करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज रोहित. विजय मार्तंड क्रीडा स्पर्धा 2022 सन्माननीय स्वर्गीय माजी आमदार विधानसभा महाराष्ट्राचे स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आणि या स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवसातील चालू असणाऱ्या अतिमहत्त्वाच्या सामन्यामध्ये कुरुल संघ या ठिकाणी 55 या निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने कामगिरी करतोय ते आपण पाहताना दिसतोय. कारण पहिलं षटक अतिशय सुंदर गेलं होतं, अगदी जशाच तशी कामगिरी केली होती. परंतु दुसऱ्या षटकामध्ये एक अतिमहत्त्वाचा असा फलंदाज या ठिकाणी प्रसादच्या स्वरूपात गमवावा लागतोय कुरुल संघाला. या दरम्यान रोहित पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. संकेत याच्यासाठी रोहित पाटील आपल्या षटकातील हा पुढील चेंडू. अगदी सुंदररित्या चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. अलगदरित्या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू टिपला जातोय. फलंदाज बाद. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, पहिलंच सांगितलं होतं या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगत होते, त्यांना सुद्धा मी सांगितलं होतं की बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे आणि ते षटक टाकणं एक आव्हान निर्माण असतं. परंतु जे गोलंदाज असतात, जे क्रिकेटपटू असतात, ज्यांना उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची माहिती असते, असे गोलंदाजांना माहिती आहे की जरी बॅटिंग पॉवर प्ले असला
काही खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असले, काही खेळाडूच मोजकेच खेळाडू बाहेर असले तरी आपण कशा टप्प्यावर गोलंदाजी करू शकतोय आणि त्या पद्धतीने फलंदाजाला कशा पद्धतीने जखडून ठेवू शकतो हे जो गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज असतो त्यालाच माहिती असतं आणि त्याचा प्रत्यय या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा आपण खेळपट्टीवर जातोय जिथे रोहितचं आक्रमण जारी आहे. रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज येतोय, स्ट्राईकला फलंदाज येतोय तो म्हणजे केदार. आता पाहायला गेलं तर रोहित ऑन हॅट्रिकवर आहे, अर्थात 2 चेंडूंवर लागोपाठच्या 2 बली टिपलेले आहेत. आता हॅट्रिक करतोय की स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक करतोय हे आपण पाहतोय. काही क्षणात रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. या दरम्यान रोहित याचा हा चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू होता, काहीसा चेंडू हवेत होता, झेल टिपण्याचा त्या ठिकाणी पार्थ याच्या समोर प्रयत्न होता परंतु प्रयत्न अपयशी ठरतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 15 धावा धावपलकावर लागतात. रोहित पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, वाकान्य दोघी अशी गोलंदाजी करतोय, ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय आपलं गोलंदाजीमधलं. या दरम्यान रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता परंतु पायचीतचं अपील केलं होतं, पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. रोहित आपल्या अनुभवाचा फायदा घेतोय, आपली वेगवेगळी ब्रह्मास्त्र या ठिकाणी बाहेर काढतोय, खेळपट्टीचा जणू पुरेपूर अभ्यास करून गोलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धा संघाच्या फलंदाजांना काहीच जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळेला मात्र जोरकस फटका मारतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी चेंडू जातोय षटका. प्रशांत मोहरे आपण पाहतोय अनेक स्पर्धा, अनेक प्रीमियर लीग या गाजवणारा असा प्रसाद अष्टपैलू खेळाडू. प्रसादला याला सुद्धा माहिती आहे या अलिबागच्या आक्रमणासमोर तोंड द्यायचं असेल तर आपणच या ठिकाणी खेळपट्टीवर चंग बांधू शकतो. या दरम्यान रोहित याचा हा अखेरचा चेंडू, पुन्हा एकदा जोरकस फटका मारतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. प्रशांत याच्या स्वरूपामध्ये कुरुल संघाचा या ठिकाणी आधारवड कोसरला जातोय, आधार स्तंभ कोसळला जातोय. सामन्याचं गणित बदललं जातंय, सामन्याचं समीकरण बदललं जातोय. कारण प्रशांत अतिशय सुंदर फलंदाजी करत होता, अगोदरच्या चेंडूवर एक महत्वाचा फटका मारला होता, 6 धावा जमवल्या होत्या परंतु यावेळेला मात्र प्रशांत अपयशी ठरतोय. कुरुल संघाला प्रशांत याच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका बसला जातोय, तिसरा हादरा बसला जातोय या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत. निश्चितच कुरुल संघ काहीसा दबावामध्ये येताना दिसतोय या दुसऱ्या षटकामध्ये. कारण दुसरं षटक जे रोहित यांनी टाकलं होतं, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती, एक षटकार जरूर दिला होता परंतु 3 महत्वाचे फलंदाज जी सलामीची जोडी आलेली होती त्या सलामीच्या जोडीला पाठवण्यात, बाहेर करण्यात त्यांनी यश मिळवलेलं. अशी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रोहित यांनी केलेली. या दरम्यान पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रतीक येतोय. प्रतीक सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. दरम्यान आता मात्र काहीच सामन्याचं समीकरण वेगळं झालं जातंय, ते म्हणजे आता 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजे 34 धावा जमवायच्या आहेत. या दरम्यान प्रतीक आपल्या षटकातील तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन येतोय. तिसऱ्या षटकातील हा पहिलाच चेंडू. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची आउटसाइड एज घेते, त्या ठिकाणी स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चेंडू निर्धाव जातोय. प्रतीक अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, पाहायला मिळते आपल्याला. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या दरम्यान या ठिकाणी आपण आपलं व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावर अनेक दिग्गज या ठिकाणी रेवदंडा ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य अशोकजी नाईक साहेब तसेच सन्माननीय माणिक शेठ बली साहेब या ठिकाणी आहेत. या दरम्यान प्रतीक आता मात्र अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, पूर्णपणे बीट करतोय. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा खाली राहतोय, फलंदाजाला लक्षात येत नाही की चेंडू उचली गेल की चेंडू खाली राहील. पूर्णपणे फलंदाज नामोहरम होते या ठिकाणी. कारण जी गोलंदाजी आहे अलिबाग संघाची, अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज प्रतीक. प्रतीक आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा पण चेंडू जोरदार भिरकावून दिलेला परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज
छेलचीतून तंबूत परततोय केदार याच्या स्वरूपात कुरुल संघाला हा चौथा हादरा बसला जातोय, चौथा धक्का बसला जातोय, चौथा आधारवड कोसळला जातोय कुरुल संघाचा. आता मात्र विजयाचं समीकरण सुद्धा काहीच बदलताना दिसते, कारण अजूनही विजयासाठी 15 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा जमवायचे आहेत, त्या म्हणजे 34 धावा जमवायच्या आहेत. प्रतीक अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू आलेले आहेत प्रतीक याचे तिसऱ्या षटकातील. 3 चेंडूंवर अद्याप कुठल्याच फलंदाजाला एकही धाव करून देऊ शकत नाही, एक धाव दिलेली नाही, परंतु एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालेला असा हा प्रतीक आपल्या षटकातील अर्थात तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज शुभम याच्यासाठी. विजय मार्तंड करंडक स्पर्धा अतिशय दिमागदार अशी स्पर्धा. या दरम्यान आता मात्र सुंदर चेंडू टाकतोय गोलंदाज, पूर्णपणे पुन्हा एकदा जकडून ठेवतोय, जणू काही षटक निर्धाव टाकण्याचा एक चंग बांधतोय. स्पर्धेतलं दुसरं षटक निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय गोलंदाज प्रतीक. या दरम्यान प्रतीक आता मात्र जोरदार हिट करतोय, चेंडू हवेमध्ये चढून तो प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री बाहेर. लॉंग ऑनच्या क्षेत्रात 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांना 55 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत अजूनही एक चेंडू यायचा आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 धावा. पाहायला गेलं तर सामना निश्चित पद्धतीने अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी निर्माण करून देण्यासाठी हा षटकार पुरेसा वाटतोय की काय अशा स्थितीमध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र आउटसाइड दे ऑफ स्टंप चेंडू, पंचांचा इशारा येतोय, नियंत्रण रेषेचा चेंडू बाहेर जातोय, नो चेंडू घोषित केला जातोय आणि एक बोनस स्वरूपात फलंदाजाला दिला जातोय फ्री हिट. निश्चित या फ्री हिट वर फायदा घेण्याचा फलंदाजाचा प्रयत्न असणार यात कोणतीही शंका नाही, कारण आताच्या नवीन आंतरराष्ट्रीय नियमांनुसार फ्री हिट म्हणजे एक जणू काही फलंदाजासाठी संजीवनी. दरम्यान प्रतीक यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, बॅटची इनसाइड एज घेतोय, कोणतीही धाव मात्र जमवू शकत नाही फलंदाज, चेंडू निर्धाव जातोय. तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय. 55 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांअखेर धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावसंख्या धावफलकावर लागते. आता विजयाचं समीकरण काहीच वेगळं होताना दिसते. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, तब्बल 27 धावा जमवायच्या आहेत, 13.50 ची प्रति षटकामध्ये सरासरी राखायची आहे कुरुल संघाला. परंतु अलिबाग संघ अतिशय सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय. 3 षटकांमध्ये केवळ 27 धावा दिलेल्या आहेत. जरी 9 ची सरासरी असेल तरी सुद्धा अतिशय महत्वाचे जे प्रशांत मोहरे सारखे जे फलंदाज होते, अर्थात प्रसाद होता, संकेत होता, केदार होता, या फलंदाजांना सहजगत्या बाद केलंय. पुन्हा एकदा चौथं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज रोहित पाटील. अर्थात रोहित याचं जे दुसरं षटक होतं त्याच्यात तब्बल 3 फलंदाज बाद केले होते. या दरम्यान रोहित आता मात्र जोरकस फटका मारतोय, चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या दरम्यान रोहित याच्या पहिल्याच चेंडूवर एक जोरकस फटका आणला जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज सुंदर फटका मारतोय आकाश, कारण आकाश याला सुद्धा माहिती आहे की 12 चेंडू आणि 27 धावा जमवायच्या आहेत. निश्चित पद्धतीनं या षटकामध्ये जर निर्णायक धावा जर जमवण्यात काही मोठे फटके खेळण्यात जर यश आलं तर निश्चित पद्धतीने संघ या ठिकाणी मजबूत स्थितीत जाऊ शकतोय. विजयाचं समीकरण काहीसं चेंज होताना दिसतोय, काहीसा बदल होताना दिसतोय. सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट येतोय. 11 चेंडू आणि 21 धावा. दरम्यान
रोहित काहीशा अडथळ्यांनंतर चेंडू समालोचन कक्षामध्ये असल्यामुळे निश्चित पद्धतीने सामन्याला थोडा व्यत्यय आला होता. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आपल्या षटकातील दुसरा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय जवळजवळ डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. या 4 धावेनं धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे कुरुल संघाची 38 धावा. आपण पाहत होतो माझे गुणलेखक या ठिकाणी सांगत होते 12 चेंडूंचा खेळ शिल्लक होता आणि 12 चेंडू तब्बल 27 धावा जमवायच्या होत्या, परंतु त्यातले या महत्वाच्या गोलंदाजाचे 2च चेंडू झाले आणि या 2 चेंडूंमध्ये मॅचमध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला. मॅचमध्ये एक नवीन बदल आपल्याला दिसण्यात आला. आताच समीकरण बदललं गेलं. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जमवायचे आहेत 17 धावा. निश्चित पद्धतीनं कुरुल संघ सुद्धा अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. या षटकामध्ये दरम्यान काहीसा मागडा होताना दिसतोय. गोलंदाज रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या दरम्यान रोहित याचा हा चेंडू मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा खाली राहतोय. फलंदाज पंचांकडे दाद मागतोय, परंतु पंच त्या ठिकाणी व्यवस्थित नजरेने अतिशय चाणाक्ष नजरेने त्या ठिकाणी उत्तर देत आहेत. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली जाते. 2 मोठे फटके येऊन सुद्धा रोहित आपलं आक्रमण जारी ठेवतोय. या दरम्यान आता मात्र जोरदार हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. आकाश अतिशय सुंदर फलंदाजी करत होता. निश्चित पद्धतीने संघाला जी धावसंख्या जमवायची होती त्या पद्धतीने फलंदाजी करत होता, परंतु रोहितचा अनुभव यावेळेला सुद्धा रोहितच्याच बाजूने आला. खेळपट्टीचा अंदाज घेतला. 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आलेले असताना सुद्धा पुढील 2 चेंडूंवर कसं नियंत्रण मिळवायचं, कसं ब्रह्मास्त्र टाकायचं, कसं मिसाईल फेकायचं आणि प्रतिस्पर्धा संघाचा फलंदाजाला जणू काही उखडून टाकायचं, अशा पद्धतीनं या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रोहित. या दरम्यान फलंदाजीसाठी येतोय फलंदाज भाग्येश येतोय. आपलं भवितव्य आजमावतोय. भाग्येश याच्या समोर सुद्धा अतिशय मोठी अशी जबाबदारी. या दरम्यान सन्माननीय उमेशजी ठाकूर साहेब या विभागातील अलिबाग तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय उमेशजी ठाकूर साहेब यांचं आगमन होतोय. मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपले सन्मान स्वागत व्यक्त करतोय. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू होता. तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. फिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते. त्या ठिकाणी 1 धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे निर्धारित 55 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 39 लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर अजूनही 16 धावा जमवायच्या आहेत. केवळ चेंडू राहिलेले शिल्लक ते म्हणजे 7. या दरम्यान रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या षटकातील हा अखेरचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होते. त्या ठिकाणी निश्चित चौकार अडवला जातोय. 2 धावा मात्र निश्चित मिळत आहेत दोन्ही फलंदाजांना. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. पंचांचा इशारा येतोय. षटक नंबर 4 ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज विजयासाठी VCN कुरुल संघाला. स्पर्धा विजय मार्तंड करंडक 2022. स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा, महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी आमदार, अलिबागच्या राजकारणाला परिवर्तनाची दिशा दाखवणारं नेतृत्व, अलिबागच्या राजकारणातील अजातशत्रू म्हणून ज्यांची ओळख असणारे एकमेव अलिबागच्या राजकारणातील, बहुधा महाराष्ट्राच्या विधानसभेतील तत्वांशी आपल्या कधीही तडजोड न करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय मधुशेठजी ठाकूर आज आपल्यात नाही आहेत, परंतु या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही त्यांच्या आठवणी जाग्या करण्याचा यावेळेला सन्माननीय सुरारामजी माली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस सन्माननीय आशिषजी भट यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने विजय मार्तंड तेरंडा
क्रीडा मंडळाच्या आयोजनातून ही स्पर्धा भरवतोय। स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच मान्यवरांचे या ठिकाणी मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत। दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी वैभव आपलं अतिक्रमण करतोय, कारण वैभव याच्या समोर एक मोठा आव्हान असणार आहे। निर्णायक षटक आहे, निर्णायक षटकामध्ये निश्चितच 14 धावांची गरज आहे। या दरम्यान वैभव आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय, चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक अगदी सहजगत्या टिपतोय, फलंदाज बाद। असं वाटत होतं पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका येईल, परंतु त्या ठिकाणी चाणाक्ष क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, परंतु कोणतीही चुकी न करता अगदी सहजगत्या फलंदाजाला टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय। या स्पर्धेच्या निमित्ताने मला एक सांगण्यास आनंद होतोय की सन्मान्य सुरारामजी माली यांनी ही भव्य दिव्य स्पर्धा जी आयोजित केली, त्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं एक वाखाणण्याजोगं एक नियोजन विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं। आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील चालू असणाऱ्या सामन्यासाठी अजूनही आज मोठे मोठे मान्यवरांची या ठिकाणी काही क्षणात काही वेळात उपस्थिती होणार आहे। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, जिथे वैभव आपलं अतिक्रमण जारी करतोय। या दरम्यान वैभव आता मात्र अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्यात यश मिळतोय, फलंदाज बाद होतोय, धावचित स्वरूपात पंतांचा इशारा येतोय। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 14 धावा जमवायच्या आहेत कुरुल संघाला। अर्थात तुम्हाला विजय मिळवायचा असणार तर खेळपट्टीवर आपण कुठलाही रंग दाखवू शकत नाही। खेळपट्टीला रंग दाखवायचा असेल तर सीमारेषा हीच या फलंदाजांसाठी नवसंजीवनी असू शकते किंवा नवचैतन्य, नव औषध असू शकतं। कारण 4 चेंडूंचा अजूनही सामना बाकी आहे। 4 चेंडूमध्ये 14 धावा जमवायच्या असतील तर निश्चित या चेंडूवर एक टर्निंग पॉइंट या चेंडूला आपण म्हणू शकतो, मोठा फटका हा आलाच पाहिजे। दरम्यान पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय। या दरम्यान अतिशय जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या वरीमध्ये, परंतु पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाज अपयशी ठरला जातोय, चेंडू निर्धाव जातोय। आता मात्र सामन्याचं गणितच बदललं जातंय। 3 चेंडू आणि 3 चेंडूंवर 3 मोठे फटके, अर्थात 3 चेंडूंवर जर विजय मिळवायचा असेल तर 1 षटकार आणि 2 चौकार असंच सामन्याचं गणित या ठिकाणी राहते। 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज। दरम्यान पाहायला गेलं तर हा चेंडूच या सामन्याचं निर्णायक चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय। यावेळेला मात्र जोरकस फटका मारतोय, चेंडू हवेमध्ये जातोय, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मध्ये येतात। 2 धावा मात्र रोखू शकत नाहीत। या 2 धावेनं धावसंख्या पोचते ती म्हणजे 43 धावा धावफलकावर लागत आहेत। 43 लॉस ऑफ 6 विकेट, 7 विकेट्स। आता मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंवर 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे विजयासाठी। अर्थात 2 चेंडूंवर 2 मोठ्या फटक्यांची म्हणण्यापेक्षा 2 चेंडूंवर 2 षटकारांची गरज आहे। अशा वेळेला मात्र कुरुल संघासाठी काही तारणहार होतोय का, काही चमत्कार होतोय का, ते पाहण्याचं आपल्याला हे करत आहे। कारण गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय, निश्चितपणे जखडून ठेवण्यात यशस्वी अद्याप झालेलं आहे। कारण 6 चेंडूत 14 धावांचं गणित होतं, 4 चेंडू टाकले, केवळ 2 धावा दिल्या। याचाच अर्थ गोलंदाज हा आपलं जे अतिक्रमण आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या, अतिशय सुयोग्यरित्या नियंत्रित गोलंदाजी जी कशी असते त्याचं या ठिकाणी या मैदानावर प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय। आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय। यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। परंतु अजूनही ट्विस्ट सामन्याचा वेगळा आहे, 1 चेंडू शिल्लक आहे आणि अजूनही 8 धावा आहेत। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत अजूनही 8 धावा आहेत, परंतु एक स्पर्धा झाली होती, माझ्या माहितीप्रमाणे स्पर्धा झाली होती, ताडकेश्वर क्रीडा मंडळाची आयोजित स्पर्धा होती। 1 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती आणि 11 धावा निघाल्या होत्या। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे निश्चित आपण सामना संपत नाही तोपर्यंत काहीही भविष्यवाणी करू शकत नाही।
क्रिकेट हे क्रिकेट आणि क्रिकेटच्या जागेमध्ये क्रिकेटने अद्यापही आपलं अस्तित्व सोडलेलं नाही. कितीतरी प्रीमियर लीग आल्या, कितीतरी मोठ्या स्पर्धा झाल्या, कितीतरी चॅम्पियन ट्रॉफी आल्या, परंतु क्रिकेटने आपला जो नियम होता तो अद्याप बदललेला नाही. या दरम्यान हा अखेरचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद. दरम्यान फलंदाज बाद होतोय, याचाच अर्थ अलिबाग संघ पुढील फेरीत प्रवेश करताना दिसतोय आपल्याला. या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 अभिनंदन. रोहित 2 देशात मगाशी नाही.